नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 7 डिसेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं. उद्या 7 डिसेंबरला जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ही वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहेत. डिसेंबर हा इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटचा महिना आहे आणि म्हणून ही चतुर्थी तिथी देखील खूप खास आणि महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला अखुरच संकष्टी चतुर्थी असे देखील म्हटले जाते. ज्या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे हे दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर या दिवशी व्रत करून गणेशाची पूजा केल्याने त्याचे आपल्याला खूप चांगले फळ हे प्राप्त होते. गणपती बाप्पांना संकट, दुःख, अडचणी दूर करणारे देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट हे दूर होतात आणि वर्षभर कोणतेही संकट, अडचणी, अडथळे हे आपल्यावरती येत नाहीत. तसेच हे व्रत केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. धनलाभ होऊन सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात. त्याचबरोबर श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा श्री गणेश पूर्ण कर. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला करायचा आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. या झाडामध्ये साक्षात श्री गणेश वास करतात आणि चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. त्या सेवेचं, त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, शारीरिक, मानसिक अशी कोणतीही इच्छा ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा या देखील पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्या कुंडलीतील काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश हे कधीच मिळत नाही. परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश जो आहे तर तो मिळत असते आणि म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचे नाव तुम्हाला माहीत नाही, शत्रूमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत असतील, शत्रूमुळे तुमची प्रगती ही थांबलेली असेल, शत्रू तुम्हाला सतत त्रास देत असेल, तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल, तसा कोणताही शत्रू हा देखील या उपायाने पूर्णपणे नष्ट होतो.
तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात. श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्याच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. कारण ही चतुर्थी रविवारी आलेली आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण करणं हे देखील खूप शुभ मानले जातं. म्हणून सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा करायचा आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात. त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. त्या झाडामध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते. विशेष स्थितीवर त्या झाडांसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ती देवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते. असेच एक देवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड. गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं की जर आपण मनोभावी गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण केलं आणि आपली इच्छा व्यक्त केली तर ती 100% पूर्ण होते. कारण गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहे. या फुलासोबत या झाडांची पानं देखील बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला या झाडांच्या पानासंबंधित हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला या जास्वंद झाडाचं एक पान घ्यायचं आहे. पान घेताना ज्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात तर असेच पान तुम्हाला घ्यायचं आहे. यासोबतच या झाडाची एक काडी देखील तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर हे पान मला स्वच्छ धुवून काढायचं आहे. कुंकवाचा थोडासा गंध तुम्हाला तयार करायचा आहे. कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे. त्याचा गंध तयार करायचा आहे. यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाच्या काडीने म्हणजे जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहिताना वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि यानंतर मधोमध तुमची इच्छा लिहायची आहे. मग तुमची इच्छा धनप्राप्ती असेल, नोकरी प्राप्ती, मुलांची प्रगती, पतीची प्रगती किंवा इतर कोणतीही इच्छा असेल तर तशी तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. यानंतर पुन्हा त्याखाली सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे पानाच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला 2 स्वस्तिक काढून त्यामध्ये आपल्याला इच्छा लिहायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती आपल्याला हे जे पान ठेवायचं आहे ठेवताना त्या पानाचा देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं आहे. यानंतर त्या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. कारण सुपारी ही श्री गणेशाचा प्रतीक आहे. सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. एक सुपारी ठेवायची आहे. यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या आहे. 21 दुर्वांची एक जोडी बनवायची आहे आणि यानंतर या दुर्वांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि या दुर्वा ज्या आहेत त्या देखील तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहे. यानंतर सुपारीला गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. 108 वेळा ओम गणपते नमः या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपली मनोकामना जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये दिवा देखील तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल घ्यायचं आहे. यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला
उचलायचा आहे. त्या पानावर असणारी सुपारी 21 दुर्वा, त्याचबरोबर ज्या तांदळावर तुम्ही हे पान ठेवलं होतं तर त्यातील 21 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते देखील त्या पानावरती ठेवायचे आहे. आणि एक दोरा घेऊन त्या सर्व वस्तूला तुम्हाला त्या पानामध्ये बांधून घ्यायचं आहे. आणि ते पान घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे. पुन्हा एकदा जी काही आपली इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. तसेच तुम्ही जाताना गूळ खोबऱ्याचे नैवेद्य देखील घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बाप्पांना गूळ खोबऱ्याचे नैवेद्य अर्पण केला असेल तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या चतुर्थीला करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, इच्छापूर्ती उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. धन्यवाद.